टीईटीचं भूत आमच्या खांद्यावर बसून मजा पाहणाऱ्यांनो थोडे दिवस थांबा. 28 जून होऊ द्या. त्यानंतर तुम्ही फक्त विक्रम वेताळ ऐकला असेल. वेताळ बनून तुमच्याच मानगुटी बसणार आहे आणि त्यावेळेला प्रमोशन झाले नाहीत किंवा भरत्या झाल्या नाहीत ना, मग जिल्हा परिषदांचे ग्राउंड आणि आझाद मैदान आम्ही पॅकच करणार आहोत. कारण आम्हाला शिक्षक जरी असलो आम्ही तरी पण गावठी भाषेमध्ये मास्तर आणि मास्तरीन म्हणतात. तर आपल्याला 28 जूनची खऱ्या अर्थानं तयारी करायची आहे आणि ही लढाई जिंकायची म्हणजे जिंकायचीच आहे. तर त्यासाठी आपले हत्यार तयार करून ठेवा. हत्यार कोणते? तर हे हत्यार आहेत. चला, जास्त आपण वेळ काढणारच नाहीये. तर पहिला प्रश्न आपल्या समोर आहे. 200 पानांच्या पुस्तकाला पान क्रमांक देण्यासाठी संगणकावरील अंकांची बटणे किती वेळा दाबावी लागतील? अशा प्रकारचा प्रश्न आहे. प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आहे. यात अवघड असं काहीच नसतं बरं. तर 200 पानांचं एक पुस्तक आहे. आपल्याकडे पुस्तकं असतात आणि पुस्तकाला पान क्रमांक 1, 2, 3 या पद्धतीने 200 पर्यंत पान क्रमांक दिलेले आहेत. म्हणजे संगणकावरचे बटन किती वेळेस दाबावे लागतील? गैरसमज करून घेऊ नका. ते 200 वेळेसच दाबावे लागणार नाहीत, कारण यामध्ये काही संख्या या 2 अंकी आहेत, काही संख्या या 3 अंकी आहेत. असं जर उदाहरण आलं तुम्हाला परीक्षेला तर ते सोडवायचं कसं? काळजीपूर्वक लक्षात घ्या. यामध्ये काहीही नाहीये, कारण आपण नैसर्गिक संख्या चांगली ओळख करून घेतलेली आहे. तर 1 ते अनंत पर्यंत काय आहेत? नैसर्गिक संख्या आहेत. मग मला एक सांगा, आपल्याकडे एक अंकी संख्या किती आहेत? तर एक अंकी नैसर्गिक संख्येला सुरुवात कुठून होते? 1 पासून होते, हे आपण पाहिलेलं आहे. 1 पासून 9 पर्यंत एक अंकी संख्या आहेत. म्हणजे या संख्या किती आहेत? 9 आहेत. या 9 संख्येमध्ये अंक हा एकच आहे. त्यानंतर तशाच 2 अंकी संख्या सांगा बरं किती आहे? एकदम सोपं आहे बरं हे. तर 2 अंकी संख्या किती आहेत? त्या 10 पासून सुरू होतात सर, आमच्या 99 पर्यंत जातात आणि या संख्या आहेत किती? 90 आहेत. बर, 3 अंकी संख्या किती असणार आहेत बरं? मग आता 3 अंकी संख्या आपल्याला एकूण नाही मोजायच्या आहेत, तर 100 पासून सुरू करायच्या आहेत आणि कुठपर्यंत? तर 200 पर्यंत, कारण 200 ला आपलं पुस्तकच संपलेलं आहे. मग मला सांगा, ही 101 आणि 101 ते 200 पर्यंत ते 100, 101 काय होणार आहेत? 3 अंकी संख्या होणार आहेत. मग आता एक अंकी जर समजा आपल्याला क्रमांक द्यायचा असेल तर बटन एकदाच दाबावं लागेल. म्हणजे 9 अंक दाबण्यासाठी 1, 2, 3 एकदाच बटन दाबावं लागेल. त्यानंतर 2 अंक दाबण्यासाठी 2 वेळेस बटन दाबावं लागेल. 3 अंक दाबण्यासाठी 3 अंकी संख्या दाबण्यासाठी एका संख्येला 3 वेळेस बटन दाबावं लागेल. म्हणून याला एक अंकी आहे म्हणून 1 ने गुणलं, 2 अंकी संख्या आहे म्हणून 2 ने गुणलं, 3 अंकी संख्या आहे म्हणून 3 ने गुणलं. आता यांचा गुणाकार तुम्हाला येतोयच, काही कठीण नाही. 9 एक 9 होतात सर आमचे. त्यानंतर 90 दोन्ही 180 होतात सर आमचे. आणि 101 गुणिले 3 303 होतात. करा या सगळ्यांची बेरीज. किती आली बेरीज? 9 आणि 3 12 होतात सर. हातचा गेला 1, इथे 8 आणि 1 9 आणि 3 आणि 1 4, 492 आहे का उत्तर? सर आहे 492, पर्याय क्रमांक 2. आणि हेच उत्तर आहे याचं. तर अशा प्रकारचा प्रश्न जरी आला, सोडवायचा कसा ही त्याची कन्सेप्ट आहे. येतंय लक्षात? म्हणजे सगळं तुम्हाला जमतंयच, फक्त आपल्याला आपल्या नॉलेजचं इम्प्लिमेंटेशन या टीईटी मध्ये करायचं आहे. येतंय लक्षात? म्हणून काहीही कठीण यामध्ये नाहीये. प्रश्न अवघड, आता हे सगळं जे आहे ना, सगळी माहिती वगैरे, हे सगळं अवघड वाटतं बरं, फक्त वाटायला अवघड आहे सोपं. तर बघा, प्रश्न क्रमांक दुसरा आहे. जर x आणि y या दोन्ही संख्यांना 2 ने भागल्यास सारखीच बाकी उरत असेल तर खालीलपैकी योग्य विधान निवडा. म्हटलेलं काय आहे? प्रश्न नीट समजून घ्या. जर x आणि y या 2 संख्या आहेत म्हणजे त्या वेगवेगळ्या आहेत, हे आपल्याला कळालं पाहिजे. त्या संख्या ही x वेगळी आहे, y वेगळी आहे. जर आपण x ला 2 ने भाग दिला आणि y ला जर 2 ने भाग दिला तर प्रश्न काय सांगतो की समान बाकी उरत असेल, म्हणजे बाकी समान उरते. आता मला एक सांगा, या 2 ने कोणत्याही संख्येला भाग दिला तर बाकी एकतर 0 उरेल किंवा 1 उरेल. 2 तर उरणार नाही, 3 तर उरणार नाही. फॉर एक्झाम्पल समजून घ्या, जर समजा x ची किंमत जर 10 आहे, त्याला जर 2 ने भाग दिला तर 2 पंचे 10, निशेष भाग जातो. म्हणजे बाकी किती उरणार आहे? तर 0 उरणार आहे. या कंडिशन मध्ये जर समजा x ची किंमत 11 असेल, याला जर 2 ने भाग दिला तर 2 पंचे 10, बाकी 1 उरणार आहे. पण असं कधी होणार आहे का की 1 पेक्षा जास्त बाकी उरणार आहे? असं होणार नाही. एक तर बाकी 0 उरेल किंवा 1 उरेल. म्हणजे या x ला 2 ने भाग दिला तर बाकी 0 उरू शकते,
आणि वायलाही भाग दिला तर 0 उरू शकते किंवा 1 उरू शकतो, वायलाही भाग दिला तर 1 उरू शकतो. म्हणजे समान बाकी उरू शकते असं त्यांनी सांगितलेलं आहे आपल्या गणितामध्ये, म्हणून नीट समजून घ्या. म्हणजे बघा बरं, x ही विषम संख्या आहे. x जर विषम संख्या असेल, समजा 11 ही विषम संख्या आहे, तर बाकी किती उरणार आहे त्यावेळेला 1. आणि y ही समसंख्या आहे, बाकी किती उरणार आहे 0. म्हणजे हे सारखे सारखे आहे का, बाकी समान उरली पाहिजे, म्हणजे पहिला पर्याय होणार आहे का, नाही. जर x ही विषम संख्या आणि y ही समसंख्या असेल तर बाकी सारखी उरत नाही. x ही सम आणि y ही विषम असेल म्हणजे हेही होणार नाही, हेही होणार नाही, हेही होणार नाही. त्यानंतर दुसरा पर्याय आपल्याकडे काय सांगतोय आपल्याला, x प्लस y यांची बेरीज ही समसंख्या असेल, म्हणजे x ही सुद्धा विषम संख्या आहे आणि y सुद्धा काय आहे, विषम संख्या आहे. मग मला सांगा तुम्ही, जर समजा आपण 2 ने विषम संख्येला भाग दिला तर नेहमी बाकी एकच उरत असते. म्हणजे जर समजा x ची व्हॅल्यू ही जर 11 असेल तर बाकी त्यावेळेला 1 उरतो त्या कंडिशन मध्ये. आणि जर याची व्हॅल्यू y ची व्हॅल्यू 13 असेल तर त्यामध्ये सुद्धा बाकी एकच उरतो. म्हणजे ही सुद्धा विषम संख्या आहे, ही सुद्धा विषम संख्या आहे आणि विषम संख्येची बेरीज नेहमी काय येत असते, समसंख्या येत असते. म्हणून x प्लस y ही समसंख्या असेल आणि कोणत्याही विषम संख्येला जर 2 ने भाग दिला तर बाकी नेहमी एकच उरतो. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. जर समजा हे कळालं नसेल, पुन्हा एकदा बॅक घ्या, काळजीपूर्वक बघा, कारण या स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला या परीक्षेमध्ये दिसून येणार आहेत. उपयोजनात्मक स्वरूपाचे प्रश्न गणिताचे बनतात कसे, तर या पद्धतीचे बनतात. येतंय लक्षात? कारण इथे काही चंद्रावरून प्रश्न आणणार नाहीयेत, मंगळावरून प्रश्न आणणार नाहीयेत. इथे आपलं जे उपलब्ध नॉलेज आहे, कारण पेपर सेट करणारा आहे कोण, हो माणूसच आहे, तो पण शिक्षकच आहे, त्यालाही आपणच घडवलेला आहे जिल्हा परिषद शिक्षकांनी. पुढचा प्रश्न आहे, 4 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या व 3 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या यांच्या फरकातील सर्व अंकांची बेरीज किती. आता इथे काही कठीण नाही, आपलं स्कॉलरशिप सारखं आहे. काय विचारलं समजून घ्या, 4 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या. 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे, तर 9999. पण ही सम आहे का, नाही. मग एक कट केला, इथं लिहिला 8. झाली की नाही मोठ्यात मोठी 4 अंकी समसंख्या. त्यानंतर 3 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या. 3 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या 999 आहे, हे आम्हाला माहिती आहे. यांच्यातील फरक म्हणजे करा वजाबाकी. आता यामधून हे वजा करायचं आहे, म्हणजे 8 मधून 9 जातात का, नाही. हातचा घ्यायला आपल्याला जमतो. इथे 18, इथे 9, अगेन इथे 18, इथे 9, अगेन इथे 18, इथे 9, इथे राहिले होते 8, हे 8999 हे आमचं आलेलं आहे उत्तर. पण त्यांनी हे नाही विचारलं आपल्याला, तर काय विचारलेलं आहे, हा फरक काढल्याच्या नंतर सर्व अंकांची बेरीज किती, या अंकांची बेरीज करायची. म्हणजे ही जी संख्या आहे ही 8999 या अंकांपासून तयार झालेली आहे. यांची जर बेरीज केली, 8 अधिक 9 अधिक 9 अधिक 9 यांची बेरीज किती होणार आहे, 9 त्रिक 27, 27 अधिक 8 किती होतात, तर 35 होतात सर आमचे. असं जमलं पाहिजे पेपरला. आणि हेच असतं उपयोजनात्मक स्वरूप, बाकी काहीच नसतं. बरं, 35 हे झालं तुमचं उत्तर. आवडतं का? आवडत असल्यास लाईक करा, कारण ते मी विसरून जातो बरं मध्ये मध्ये ते लाईक करा म्हणायला, कारण ते आपल्याला ते लाईक करा हे या फ्लो मध्ये ते लाईक करा सांगायचंच विसरून जातो. त्यामुळे तुम्ही ती आठवण ठेवा लाईक करायची, आणि शेअर सबस्क्राईब करायची पण तुम्हीच ती आठवण ठेवा. चला, 15 नंतर क्रमाने येणारी 15वी विषम संख्या कोणती. काय म्हटलेलं आहे, 15 नंतर, 15च्या नंतर येणारी 15वी विचारलेली आहे. 15च्या नंतर क्रमाने येणारी पहिली, तर पहिली संख्या कोणती येणार आहे, 17 येणार आहे. त्यानंतर 19 येणार आहे. पण आपल्याला काढायची कोणती, 15वी काढायची. म्हणजे विषम संख्या ह्या काय होतात की एक आड एक येत असतात, म्हणजे 2-2च्या फरकाने येत असतात. म्हणून काय करायचं आहे की यामध्ये आपल्याला 15वी सांगितली ना, या 15 ला गुणा 2 ने, एक आड एक येतात ना, मग त्याची दुप्पट करायची, काहीच करायचं काम नाहीये. तर 15 अधिक 15 दोन्ही किती होतात, तर 30 होतात. या दोघांची बेरीज किती होते सर आमची, 45 होते. झालं उत्तर. कुठे आहे 45, इथे आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये 45. तर हे थोडंसं बेस लेवलवरती समजण्यासाठी आहे. त्यानंतर खाली या थोडंसं. आता बघा, 44 नंतर येणारी 24वी विषम संख्या कोणती.
आता या पद्धतीचा क्वेश्चन तुम्हाला दिसून येईल पेपरमध्ये. इथे मुद्दामून मी पहिली विषम घेतली होती आणि विषमच विचारली होती, पण इथे काय केलेलं आहे, 44 ही समसंख्या आहे, 44 नंतर येणारी 24वी विषम संख्या कोणती. आता मला एक सांगा तुम्ही, 44 ही विषम नाहीच आहे, 44च्या नंतर येणारी विषम संख्या आहे 45. म्हणजे 45 आपण एक पहिली कन्सिडर केली की नाही, ही 45 इथं कन्सिडर केली, म्हणून इथं 24वी काढायच्या ऐवजी आपण काय करणार आहोत, 23वीच काढणार आहोत, कारण 45 एक तर घेतलेलीच आहे. मग आपल्याला 23वी काढायची आहे, तर या नंतर येणारी आहे म्हणून अधिक करतोय आपण, तर 23 आणि विषम म्हणजे 2-2च्या फरकाने येते. चला काय येणार आहे उत्तर, 45 अधिक 23 दोन्ही 46. 45 आणि 46 या दोघांची बेरीज किती होते सर आमची, तर 91 होते. किती होते, 91. पर्याय क्रमांक 1 हे झाला आपला अचूक उत्तर. बेरजा फक्त चुकू द्यायच्या नाहीत, कारण काय असतं गडबडीमध्ये घाईघाईमध्ये आपण बेरजा चुकू द्यायच्या नाहीत. चला पुढे, 78च्या अगोदर, आता इथे नंतर पहिलं होतं, आता इथे अगोदर आहे बरोबर, काय आहे, अगोदर आहे. सगळ्याच ठिकाणी बेरजा करायच्या का मग नाही, अगोदर विचारलं ना तर 78 ही संख्या आहे 78. 78च्या अगोदर येणारी 30वी विषम संख्या विचारलेली आहे. मग 78च्या अगोदर कोणते येणार आहे संख्या, ते आता आपल्याला काढायचं आहे. कोणती काढायची, तर 30वी काढायची आहे. 78च्या अगोदरची विषम संख्या आहे 77. मग 77 ही जर पहिली कन्सिडर केली आपण, तर 30वी काढायची का इथे, मग आता नाही, तर ती काढावी लागेल 29वी वजा 29 गुणिले 2. आता काही म्हणतील की तिकडे पाठीमागे बेरीज केली होती, इथे वजा का केली, कारण तिथे आपल्याला नंतरची म्हणजे पुढची काढायची होती, इथे आपल्याला अगोदरची म्हणजे मागची काढायची आहे. म्हणजे याच्या मागे जायचं म्हणून वजा करायचं आहे आपल्याला. तर या दोघांचा पहिले करा गुणाकार, 77 29 दोन्ही किती होतात, 9 दोन्ही 18, हातचाला 1 58. आता या 77 मधून आपल्याला काय करायचे आहेत, 58 करायचे आहेत वजा. मग 77 वजा करा तुम्ही 58, किती राहणार आहेत, 9 आणि 1 म्हणजे 19. कुठे आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर आहे आपलं 19. इथे घाई करायची नाही, कारण अशा ठिकाणी पर्याय एकदम नियरेस्ट जवळचे दिलेले असतात. कदाचित आपल्याला 17 ही वाटू शकतं, ही 18 आहे त्यामुळे ही तर होणारच नाही, कारण विचारली काय आपल्याला, विषम विचारलेली आहे, तर ही 18 होणार आहे का, नाही, तो पर्यायच एलिमिनेट झालेला आहे. पण इथे 17 ही वाटू शकतं, घाईघाईमुळे त्या गोष्टी पेपरमध्ये होण्याचे चान्सेस जास्त असतात. 112च्या अगोदर क्रमाने येणारी 25वी समसंख्या कोणती. प्रश्न काळजीपूर्वक समजून घ्या, म्हणजे तुमची मेहनत वाचते, बाकी काही नाहीये. 112 ही कशी संख्या आहे, तर ही समसंख्या आहे. गोष्टी साध्या साध्या असतात, फक्त समजून घ्या. च्या अगोदर क्रमाने येणारी 25वी, इथं पण समज विचारलेला आहे. मग अगोदर म्हटलेलं आहे, अगोदर म्हटलं होतं, अगोदर म्हटलं की करायचं काय, वजा बाकी, पण कशाची, 25 सम म्हणजेच काय, मल्टिपल करा 2 ने. 112 वजा 25 दोन्ही 50. आता इथं काही जण काय म्हणतील की सर इथं 25 मधून मग इथं तुम्ही 24 का नाही घेतले, जसे इथे 30चे 29 घेतले होते. इथे आपण कन्सिडर करताना इथे सम होती, पहिली विषम घेतलेलीच होती, इथे ऑलरेडीच सम दिलेली आहे की नाही. मग ही जर सम आहे तर आपण याच्या अगोदरची वगैरे घेतली का संख्या, नाही घेतलेली आहे. म्हणजेच 112 वजा 25वी काढायची आहे, आपण हिलाच टिकअप 112 लाच पहिली संख्या पकडलेलं होतं, म्हणून काय झालं, 25 दोन्ही 50, ही वजाबाकी आपल्याला करायची आहे. इथे राहणार आहे 2 आणि या 11 मधून 5 गेले, 6 उरले, किती आलं उत्तर, 62. कुठे आहे 62, इथे पर्याय क्रमांक 4 लिहायचा आहे, 4 आहे बरोबर. हा चला 4, कारण हे स्वतःलाच बनवावं लागतं प्रेझेंटेशन, आपल्याकडे काही टीम बीम असं तसं काही नाहीये. म्हणून मी तुम्हाला मागच्याही व्हिडिओत सांगितलेलं आहे, आपल्याकडे असं काही कुपन कोड वापरा, कॉन्टॅक्ट करा, त्यानंतर आमचं एवढं डिस्काउंट मिळेल, अशातला प्रकार काहीच नाहीये. हे सगळं तुमच्यासाठी आहे, आला लक्षात. आपल्याकडे टीम नाही, त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीकडे नाही. तर इथेही कोणीतरी कमेंट करेल की सर इथं पर्याय क्रमांक 4 टाकायचं राहिलं होतं. कृपया करून असं काहीही करू नका, कारण ही सगळी धडपड ही तुमच्यासाठी आहे. माझ्याकडे कुठली टीम नाहीये, वन मॅन शो आहे तुमच्यासाठी. चला पुढच्या प्रश्नाकडे जायचंय आपल्याला. बघा आता इथे सगळं काय काय आहे, बेस कन्सेप्ट आहेत, बऱ्याच जणांना माहीत असतील, तरी सुद्धा एक रिव्हिजन म्हणून ऐकून घ्या. काय आहे, मूळ संख्या. मूळ संख्यालाच इंग्रजीमध्ये म्हटलं जातं
प्राईम नंबर. मग सर्वात लहान मूळ संख्या कोणती? आता मूळ संख्या म्हणजे काय असतात? मूळ संख्या म्हणजे अशी संख्या असते की ज्या संख्येला 1 ने आणि दिलेली तीच संख्या या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही संख्यांनी भाग जात नाही, त्याला म्हणायचं असतं मूळ संख्या. बरोबर. तर सर्वात लहान मूळ संख्या सगळ्यांना माहिती आहे 2. कोणती? 2. लक्षातच राहू द्या. सर्वात मोठी मूळ संख्या आपल्याला तरी सांगता येत नाही. सर्वात लहान सममूळ संख्या कोणती आहे? 2 आहे. आणि ही 2 एक अशी समसंख्या आहे की ती एकमेव मूळ आहे, नाहीतर दुसऱ्या कोणत्याच समसंख्या या मूळ संख्या नाहीत, प्राईम नंबर नाहीत. सर्वात लहान विषम मूळ संख्या, सर्वात लहान विषम मूळ संख्या कोणती? 3. त्यानंतर जेवढ्या काही मूळ संख्या आहेत 3च्या नंतर तेवढ्या सगळ्या विषम असतात. हे फक्त आठवणीसाठी एक लक्षात ठेवा. मला माहित आहे तुम्हाला माहितच आहे, पण तरीही एकदा रिव्हिजन. 1 ते 100 पर्यंतच्या एकूण मूळ संख्या किती आहेत? तर त्या आहेत सर आमच्या 25. किती आहेत? 25. कोणत्या? त्या तुमच्या समोर आहेत त्या. 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 47 53 59 61 67 71 73 79 83 89 आणि 97. हे थोडंसं आपल्याला माहित पाहिजे. का माहित पाहिजे? 1 ते 100 पर्यंत निश्चितच माहित ठेवा. का माहित ठेवा? कारण यावरती प्रश्न डेव्हलप होऊ शकतात. चला, कसा प्रश्न आहे ते पण बघून घ्या. बघा, प्रश्न क्रमांक 8 आपण असा डेव्हलप केलेला आहे. 10वी मूळ संख्या. मग आपल्याला बोटावर मोजता आल्या पाहिजे. 2 3 5 7 11 13 असं मोजता आलं पाहिजे आपल्याला बोटावरती. तर 10वी मूळ संख्या व 5वी मूळ संख्या यातील फरक किती? 10वी मूळ संख्या आहे 29 आणि 5वी मूळ संख्या कोणती? तर 5वी मूळ संख्या ही 5 नाही बरोबर, 11. 1 2 3 4 5 येते लक्षात. आपल्याला यांचा फरक काढायला सांगितला म्हणजे फक्त वजाबाकी करायची आहे. 29 वजा काय? 11. 29 वजा 11 होतात 18 आणि हे झालं आपलं उत्तर. पण ही वजाबाकी जरी सोपी वाटत असली तरी आपल्याला बेस कन्सेप्ट काय माहित असणं गरजेचं आहे की मूळ संख्या तुम्हाला माहित आहेत का, हे फक्त त्यातून चेक केलं जातं. ह्या बाकीच्या गोष्टी सोप्या सोप्याच असतात. पुढे जायचंय आपल्याला. जोडमूळ संख्या कशाला म्हणायचं? त्यालाच इंग्रजीमध्ये ट्विन प्राईम नंबर असं म्हटलं जातं. म्हणजे काय? ज्या 2 मूळ संख्यांमधील फरक. मूळ संख्या 1 ते 100 पर्यंत किती बघितलेले आहेत आपण? 25 बघितलेले आहेत. ज्या मूळ संख्येमध्ये 2चा फरक असतो त्याला म्हणायचं जोडमूळ संख्या. आणि 1 ते 100 पर्यंतच्या जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत 8 जोड्या आहेत. किती? 8 जोड्या. त्या लक्षात घ्या कोणकोणत्या? 3 5 ही झाली तुमची पहिली जोडी, 5 7 ही झाली दुसरी जोडी, 11 13 ही झाली तिसरी जोडी, त्यानंतर 17 19 ही झाली चौथी जोडी, त्यानंतर 29 31 ही 5वी जोडी, 41 43 ही 6वी जोडी, त्यानंतर इथे कोणती आहे? 59 61, त्यानंतर 71 73 अशा 8 जोड्या आहेत. त्या जोड्या आपल्याला माहिती असणं गरजेचे आहेत. का माहिती असणं गरजेचे आहेत? तर याच्यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो कदाचित की आपल्याला हे माहित पाहिजे जोडमूळ संख्या म्हणजे काय. बऱ्याच वेळेला गोंधळ हा जोडमूळ संख्या आणि सहमूळ संख्येमध्ये होतो. जोडमूळ संख्या म्हणजे दोन्ही संख्या या मूळच असणार आहेत आणि त्यांच्यामधला फरक हा 2चा असणार आहे. पण सहमूळ संख्येमध्ये तसं नाहीये. सहमूळ संख्येमध्ये दोन्ही संख्या या मूळ असतीलच असं काही नाही. बरोबर. तर सहमूळ संख्या हा टॉपिक थोडासा वेगळा आहे. त्यालाच रिलेटिव्ह प्राईम नंबर असं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं. 2 संख्यांना फक्त आणि फक्त 1नेच भाग जातो. जर 2 संख्या दिलेल्या असतील, 11 आणि 13 या 2 संख्या दिलेल्या आहेत, तर या सहमूळ संख्या आहेत का हे आपल्याला ओळखायचं आहे. म्हणजे 11ला आपण 1च्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्या संख्येने भाग देऊ शकतो? तर 11ने देऊ शकतो. 13ला 1ने आणि 13नेच भाग जातो. म्हणजे या 11चा आणि 13चा 1 हा एकच सामायिक विभाजक आहे. म्हणून ही काय आहे? तर सहमूळ संख्येची जोडी आहे. कशाची? सहमूळ संख्येची. 11 13 ही सहमूळ संख्येची जोडी आहेच आहे, ती जोडमूळ संख्येची सुद्धा जोडी आहे, हेही इथे लक्षात ठेवा. त्यानंतर 13 आणि 14 हे जरी समजा मूळ संख्या नसली तरी सुद्धा ही जोडी सहमूळ संख्येची होते का हे आपल्याला पाहायचं आहे. 11 या 13चे विभाजक 1 आणि 13 हे 2च आहेत. याचे विभाजक
1 आहे, 2 आहे, 7 आहे, 14 आहे, हे याचे विभाजक आहेत. पण सामायिक जर पाहिलं तर हा एकच एकमेव विभाजक आहे, एकच. बाकीचे सामायिक नाहीच आहे. अशाच यांना काय म्हणायचं आहे, आपल्याला सहमूळ संख्या म्हणायचं आहे. म्हणून 11 आणि 14 ही सुद्धा सहमूळ संख्येची जोडी आहे. 14 आणि 15 ही सुद्धा सहमूळ संख्येची जोडी आहे. बघा, क्रमाने येणाऱ्या ज्या संख्या असतात ना, त्या नेहमी सहमूळ संख्येची जोडी असते. जसं की 24-25 सहमूळ संख्येची जोडी आहे का? आहे. तुम्ही चेक करून बघू शकता. 24ला आणि 25ला एक सोडून दुसरा कुठलाही सामायिक विभाजक नाही. त्यानंतर 14 आणि 16. 14 आणि 16चा विचार जर आपण केला, 1 ने तर कोणत्याही संख्येला भाग जातोच, पण 14ला 2 ने भाग जातो, 16ला सुद्धा 2 ने भाग जातो. म्हणून ही सहमूळ संख्येची जोडी होणार आहे का? नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. गोष्टी साध्या साध्या आहेत, पण असेच प्रश्न विचारले जातात परीक्षेला. चला पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. त्रिकोणी संख्या, ट्रायंग्युलर नंबर. इथं काही घाबरू नका, एकदम सोपं आहे, तुम्हाला सोपं करून सांगणार आहे. हे त्रिकोणी संख्या म्हणजे काय हे पहिलं समजून घ्या. त्रिकोण म्हणजे काय बरं? त्रिकोण म्हणजे काय? सर एकदम सोपं विचारता तुम्ही पण बरं आम्हाला. त्रिकोण म्हणजे काय? तर 3 बाजू असलेला त्रिकोण असतो. आणि या त्रिकोणी संख्येमुळे काय होतं? तो त्रिकोण तयार होतो. आता त्रिकोण कसा, संख्येवरून त्रिकोण कसा बनतो ते आपण पाहूयात. आता 2 क्रमागत नैसर्गिक संख्याच्या गुणाकाराची निमपट म्हणजे त्रिकोणी संख्या. आता 2 क्रमागत, आता मला एक सांगा तुम्ही, नैसर्गिक संख्येची सुरुवात होते 1 पासून, त्याच्या पुढची नैसर्गिक संख्या 2, याची निमपट करणं म्हणजे काय? याला 2 ने भाग देणं. सर अगदी सोपं, अतिशय सोपं. बे किती होतात? बे होतात म्हणजे 2 होतात. 2ला जर 2 ने भाग दिला तर काय आलं उत्तर? तर 1 आलं सर आमचं. आणि 1 ही पहिली त्रिकोणी आहे सर संख्या. 1 ही पहिली त्रिकोणी संख्या आहे. चला, म्हणजे आपल्याला एक पॉइंट दाखवणं, म्हणजे पॉइंट तुम्हाला दिसणार नाही म्हणून थोडासा मोठा काढतो. ही पहिली त्रिकोणी संख्या आहे सर आमची, पहिली त्रिकोणी संख्या आहे ही आमची 1, पहिली त्रिकोणी संख्या. दुसरी त्रिकोणी संख्या काढायची ना, तर मग आम्ही 2 गुणिले 3 करणार आणि त्याची निमपट करू का? बरोबर, हे तुमचं बरोबरच आहे. म्हणजे बेत्रिक होतात 6, 6चा छेद 2 म्हणजे उत्तर किती आलं? 3. 3 ही तुमची दुसरी त्रिकोणी संख्या आहे सर. कोणती आहे? 3 ही दुसरी त्रिकोणी संख्या. आता ही त्रिकोणी संख्या दाखवायची कशी सर पॉइंट मध्ये? तर सर आम्ही अशी दाखवली तर चालेल का? हो चालेल. बघा काय तयार झाला? त्रिकोण तयार झाला. दिसतो का त्रिकोण? हा त्रिकोण तयार झालेला आहे. त्यानंतर बघा तिसरी त्रिकोणी संख्या, 3 गुणिले 4चा छेद 2 म्हणजेच काय? 4 त्रिक 12चा छेद 2 बरोबर 6. 6 कुठून आले? तर 2 ने 12ला भाग दिला म्हणून 6 आलेले आहेत. मग मला सांगा तुम्ही, तर तिसरी त्रिकोणी संख्या आहे, तर ही तिसरी त्रिकोणी संख्या, याच्यावर 2च लाडू बसू शकतात. या 2 लाडूवर एकच लाडू बसू शकतो. बघा आता काळजीपूर्वक या लाडूंना बघा, इथून या पद्धतीने रेषा मारली, इथून या पद्धतीने जोडले, या पद्धतीने जोडलेले आहेत. झाला त्रिकोण तयार. म्हणजे हा त्रिकोणाचा पाया आहे सर आमचा, पाया. आणि या पायाला किती गोल आहेत, लाडू आहेत? तर 3 लाडू आहेत सर आमचे. आता हे मुद्दाम सांगितलं बरं, पुढे कामाला येणार आहे म्हणून सांगितलेलं आहे. मग चौथी त्रिकोणी संख्या आम्ही काढतो, काढून कमेंट मध्ये सांगा. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. 6वी त्रिकोणी संख्या कोणती? आला की नाही प्रश्न? 6वी त्रिकोणी संख्या. मग आम्हाला काय सांगितलं सर? तर 6वी त्रिकोणी संख्या सांगितली ना, मग 6च्या पुढे कोणती? तर 7चा छेद 2 असं केलं तर चालेल का? हो सर आमचं चालतं. 6 गुणिले 7, 2 ने या 6ला भाग जातो का? जातो. 7 त्रिक किती होतात? म्हणजे 3 गुणिले 7 किती होतात? सर आमची 21 होतात. आणि 21 ही काय आहे? 6वी त्रिकोणी संख्या आहे. बरोबर आहे. काही अडचण आहे का? काहीच अडचण नाहीये. तर आता 60वी त्रिकोणी संख्या काढायची सर आम्हाला. मग आता काही सोपं आहे, एकदम सोपं. काय करणार आहे? 60 आणि पुढची नैसर्गिक संख्या कोणती आहे? तर 61. याला भाग किती न द्यायचा सर? तर 2 न द्यायचा. झालं. भाग देता येतो ना, 2 त्रिक 6 म्हणजे वर उरले 30. 30 गुणिले किती? तर 61. 30 ने जर 61 ला भाग जर दिला आपण, तर उत्तर काय येणार आहे? 0 ला 0, 3 1 3, 3 6 18 किती आलं? 1830. आणि 1830 हेच आमच्या प्रश्नाचं उत्तर आहे सर. झालं तुमचं उत्तर. त्रिकोणी संख्या तुम्हाला काढता येतील का? काही अडचण आहे का? अडचण असेल कमेंट करून निश्चितच सांगा. आणि एकदा जर तुम्ही थोडंसं स्लो मध्ये पाहिलं ना,
तर त्रिकोणी संख्या तुम्हाला कधीही काढता येतील आणि हमखासपणानं यावरती प्रश्न येत असतो त्रिकोणी संख्येवरती. पुढचे काही प्रश्न आपल्याला आणखी पाहायचे आहेत. आता इथं थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या बरं. मागच्या व्हिडिओमध्ये मी आव्हान केलं होतं सगळ्यांना की 1 ते 30 पर्यंतचे वर्ग पाठ करून ठेवा आणि बऱ्याच जणांनी ते केलं असेल सुद्धा. तर जर 21 ही त्रिकोणी संख्या असेल, 21 ही त्रिकोणी संख्या आहे, तर त्या संख्येचा पाया किती? आता पाया म्हणजे काय? पाया कोणाला असतो सर? तर पाया असतो या त्रिकोणाला. खालचे गोल गोल किती, लाडू किती, हे काढायचंय आम्हाला. बरं, आता ते लाडू काढू आपण. तर 21 ही काय आहे? त्रिकोणी संख्या आहे. या त्रिकोणी संख्या ही जर असेल तर तिचा पाया काढायचा. मग हा पाया नेमका काढायचा कसा? तर काहीच नाही करायचं. या 21 ला गुणायचंय तुम्ही 2 ने. कितीने गुणायचं? 2 ने. 21 दोन्ही किती होतात सर आमचे? तर 42 होतात. आता इथं कॉन्सन्ट्रेट करा फक्त. गुणाकार केला ना, इथं कॉन्सन्ट्रेट करा. काय कॉन्सन्ट्रेट करा? 42 ही एक नैसर्गिक संख्या आहे. या 42च्या जवळची लहान वर्ग संख्या कोणती आहे ते मला थोडंसं सांगा एकदा आता. तर 42च्या जवळची वर्ग संख्या 36. बघा, 6 6 36. 6चा वर्ग 36 होतो का? यस, होतो. त्यानंतर 7चा वर्ग किती होतो? तर 49 होतो. 7चा वर्ग किती? 49. पण हा मला चालणार आहे का? नाही, कारण 42 पेक्षा काय आहे तो? मोठा आहे, तो नाही चालणार आहे. मग मला एक सांगा तुम्ही की 36 ही जी काही संख्या आहे ही पूर्ण वर्ग संख्या आहे 42च्या जवळची, आणि ही 36 कोणाचा वर्ग आहे? तर 6चा वर्ग आहे. म्हणजेच की ही जी 21 आहे ना, ही 6वी काय आहे? त्रिकोणी संख्या आहे. 21 ही 6वी त्रिकोणी संख्या आहे. आता बघा, पुढे एक प्रश्न मी तुम्हाला दिलेला आहे. तर पाया पाया मी काय म्हणतो? तर 120 ही कितवी त्रिकोणी संख्या आहे? आता काय झालेला आहे? तर हा जो काही 6 आहे ना, हा 6 म्हणजेच याचा पाया झालेला आहे. खाली 6 लाडू आहेत. 6 लाडू. किती लाडू? 6 लाडू आहेत. आणि असे लाडू लाडू तुम्ही एकावर एक ठेवले ना, 6 वरती 5 लाडू, 5 वरती 4 लाडू, 4 वरती 3, 3 वरती 2 आणि 1, सगळे लाडू झाले सर तुमचे 21. बस झालं. म्हणजे पायाला किती लाडू? तर 6 लाडू आहेत. या पायाला 6 लाडू, वरती 5 ठेवा. ठेवून बघा, मोजून बघा, कमेंट करून सांगा बरोबर होतं का. तर चला, 120 ही कितवी त्रिकोणी संख्या आहे? आता इतर भलतंच आणलं सरांनी. आता पाया काढायला सांगतायत, पायानंतर म्हणतात की नाही आता मग कितवी त्रिकोणी संख्या आहे. पण असे प्रश्न विचारले जातात परीक्षेला. पण हे आणि हे सेम टू सेम आहे बरं. शब्द बदलले, त्या शब्दामध्ये फसायचं नाही आपण. तर पाया काढणं म्हणजेच काय? कितवी त्रिकोणी संख्या? ही 6वी त्रिकोणी संख्या होती. पाया म्हणजेच तितकी त्रिकोणी संख्या, बाकी काही नाहीये. मग आता मला सांगा, 120 ही कितवी त्रिकोणी संख्या आहे हे जर आपल्याला काढायचं असेल तर काय करायला सांगितलेलं आहे? तर पायाच काढायचा आहे. 120 ला कितीने गुणणार सर आम्ही? तर 2 ने गुणणार. 120 ला 2 ने गुणलं की उत्तर आमचं किती येतं? 240 येतं सर. गुड, 240. आता या 240च्या जवळपासची वर्ग संख्या आम्हाला शोधायची आहे. आता 240च्या जवळचे वर्ग कोणते आहेत? तर बघा, 225 ही पूर्ण वर्ग संख्या आहे सर आमची. त्यानंतर 256 ही सुद्धा पूर्ण वर्ग संख्या आहे आमची. म्हणून म्हटलं की थोडेसे वर्ग पाठ करा, कारण थोडीफार मेहनत तुम्हाला पण करावी लागेल की नाही बरं. तर ती मेहनत तुम्ही कराल असं मला अपेक्षित आहे. थोडी थोडी तुम्ही पण करा, कारण पेपर तुम्हाला द्यायचा आहे बरं. त्यामुळे मेहनत आपण केली पाहिजे. आपण एक शिक्षक आहोत. मेहनत बाकीची सगळीच काय करतो आपण आपल्यासाठी. थोडा वेळ द्या, कारण आपण सगळंच करतोय ते समाजासाठी करतोय. सगळं चाललंय आपलं समाजासाठी चाललेलं आहे, आणि लोकांना काय वाटतं हे काहीच नाही करत आहेत. आपण आता आपल्यासाठी करण्याची वेळ आलेली आहे. तर बघा, 225 ही पूर्ण वर्ग संख्या आहे आणि 256 ही सुद्धा पूर्ण वर्ग संख्या आहे. ही जी 225 आहे ना, ती 15चा वर्ग आहे सर आमची, आणि 256 ही 16चा वर्ग आहे. पण ही 256 ही 240 पेक्षा मोठी होते, मग ही चालत नाही सर आम्हाला. पण ही जवळची आहे ना, ही चालते सर आम्हाला. म्हणजेच काय, 15चा वर्ग 225 आहे, म्हणजे ही जवळची आहे. म्हणजे ती संख्या कोणती आहे? तर 15वी संख्या आहे. म्हणून 120 जी आहे ना, ती तुमची 15वी त्रिकोणी संख्या आहे. आणि हाच काय आहे? या संख्येचा पाया पण आहे. पाया असणं म्हणजेच त्या क्रमांकाची त्रिकोणी संख्या असणं, हे सुद्धा इथे समजून घ्या. येत आहे लक्षात? चला, पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. तर 21 या त्रिकोणी संख्येनंतर येणारी
सातवी त्रिकोणी संख्या कोणती? तर आपल्याला इथे प्रश्न काळजीपूर्वक समजून घ्या. 21 या त्रिकोणी संख्येनंतर येणारी. आता मुळात काय करावं लागेल? 21 ही कितवी त्रिकोणी संख्या आहे हे आपल्याला काढावं लागेल. मग कसं काढायचं ते सर? तर 21 ला आम्ही 2 ने गुणतो. 2 ने गुणून 42 होतं. मगाशीच पाहिलं आम्ही की 36 ही जवळची पूर्ण वर्ग संख्या आहे आणि मग तिचं वर्गमूळ 6 आहे. म्हणजे 21 ही कितवी? 6वी काय आहे? त्रिकोणी संख्या आहे. मग 6व्या त्रिकोणी संख्येनंतर 7वी त्रिकोणी संख्या कोणती? 6च्या पुढची 7वी त्रिकोणी संख्या म्हणजे 13वी त्रिकोणी संख्या कोणती? हेच आम्हाला काढायचंय सर. मग मला सांगा 13वी त्रिकोणी संख्या काढत असताना आपण फॉर्म्युला काय वापरला? तर 13 ही एक नैसर्गिक संख्या आहे, त्याच्या पुढची नैसर्गिक संख्या, त्याला भाग द्या 2 न. झालं उत्तर तुमचं. याला फक्त सोडवलं की उत्तर झालं. आणि 13 साती किती होतात? 13 गुणिले 7 किती होतात? तर 91 होतात सर आमचे. आणि हे तुमचं राईट उत्तर आहे. म्हणजे 21 या संख्येनंतरची 21 या त्रिकोणी संख्येनंतरची 7वी त्रिकोणी संख्या कोणती आहे? तर 91 आहे. या पद्धतीच्या प्रश्न सोडवण्याचा सराव करा. चला थोडंसं पुढे जाऊयात आपण. गुणाकार व्यस्त संख्या हा मुद्दाम टॉपिक घेतलेला आहे. खूप सोपा आहे हे, पण काही शिक्षक बांधवांना कदाचित विस्मरण झालं असेल म्हणून मुद्दामून घेतलेला आहे. 4 ची गुणाकार व्यस्त संख्या. आता गुणाकार व्यस्त म्हणजे काय सर? हे जरा काळजीपूर्वक समजून घ्या. तर दिलेल्या संख्येला एखाद्या संख्येने जर आपण गुणलं ना तर त्याचा गुणाकार 1 आला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की सर एखाद्या संख्येला गुणलं तर गुणाकार 1 येईल कसा? तो तर आणायचा आहे ना, त्यालाच गुणाकार व्यस्त म्हणायचा आहे. मग आता मला सांगा 4 ला कितीने गुणलं म्हणजे उत्तर 1 येईल? प्रश्न जरा अवघड वाटतो की नाही, पण सोपं आहे. 4 ला तुम्ही 1/4 ने गुणा. बघा बरं, 4 ला 4 कट झाले, उत्तर काय आलं? सर 1 आलं. आलं की 1 सर. मग काही मॅजिक आहे का? मॅजिक ट्रिक ब्रिक काही नाहीये. तर यालाच गुणाकार व्यस्त संख्या असं म्हणतात. म्हणजे 4 ची गुणाकार व्यस्त संख्या कोणती आहे सर? तर 4 ची गुणाकार व्यस्त संख्या आहे 1/4. मग तुम्ही मला सांगा बरं 6 ची गुणाकार व्यस्त संख्या कोणती असेल? 1/6. 2/8 या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या कोणती असेल? तर याला उलट करणार, रेसिप्रोकल करणं म्हणजे उलट करणं. ह्या 8 ला 8 कटले, 2 ला 2 कटले, वरती राहिला 1 आणि खाली राहिला 1 म्हणजेच 1. आलं की नाही बरं उत्तर? सोपं आहे सगळं. 1/8. आता हे मुद्दाम इथं घेतलेला आहे 1/8. आता तुम्हीच सांगा बरं याची गुणाकार व्यस्त काय असणार आहे? तर या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या असणार आहे 8. 8 ला कटले 8 म्हणजे उत्तर आलं 1. झालं उत्तर तुमचं. सोपं आहे गणित, सगळं सोपं आहे आणि 20+ मार्क्स तुम्हाला मिळाले पाहिजेत गणितात. या पद्धतीची तयारी आपली नक्कीच असली पाहिजे. तर अजूनही तुम्ही जर समजा व्हिडिओला लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल, शेअर केलं नसेल तर या सगळ्या काही गोष्टी काय करा, या तुम्ही सगळ्यांनी मात्र नक्की करा. खूप सारे फोन कॉल्स वगैरे आले, मेसेजेस वगैरे आले. काही जणांना कदाचित ते ट्रू कॉलरमुळे खरात असा आडनाव दिसत असेल तर माझा परिचय मी थोडक्यात देतो. मी खरात म्हणजे कैलास रवींद्र खरात हे माझं पूर्ण नाव आहे. ज्या सिंदखेड राजामध्ये राष्ट्रमाता जिजाऊंचा जन्म झालेला आहे त्याच सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा इथे माझा जन्म झालेला आहे. त्यामुळे आणि मी एक जिल्हा परिषद शिक्षकही आहे. 11 वर्ष रत्नागिरीमध्ये सर्व्हिस केलेली आहे. सध्या जालना जिल्हा परिषदेला मी सर्व्हिस करतोय आणि राहायला राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्माने पावन झालेल्या सिंदखेड राजा इथेच आहे. आमच्यापासून राजवाडा हा फक्त काही मीटर अंतरावर आहे की जिथे राष्ट्रमाता जिजाऊंचा जन्म झालेला आहे. तर अशा जिजाऊंच्या जन्मभूमीमध्ये आमचाही जन्म झालेला आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.